नमस्कार, मी रुपाली. तुम्हा सर्वांचे माझ्या स्वामी कृपा 11 या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण जाणून घेऊया भक्तीचा औरा काय असतो. जशी जशी आपण देवाची भक्ती करत जातो तसं आपला एक औरा तयार होत असतो. हा भक्तीचा औरा म्हणजे तुमच्या अंतर्मनातून बाहेर पडणारी एक दिव्य ऊर्जा असते. ही ऊर्जा शब्दातून, नजरेतून, वागण्यातून आणि शांततेतून प्रकट होत असते. जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा ती कधीच दाखवावी लागत नाही, ती आपोआप जाणवते. पण हा भक्तीचा औरा स्ट्रॉंग कसा बनवायचा, कसा मजबूत बनवायचा, हे जाणून घेणं प्रत्येक साधकासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे निष्ठा. देवावर अढळ विश्वास ठेवणं. परिस्थिती अनुकूल असो व प्रतिकूल, तो आहे आणि तोच करतो, ही भावना मनात खोलवर रुजली पाहिजे. संकटात देवाला दोष देणं सोपं असतं, पण त्या क्षणी जर आपण म्हणालो, देवा ही योजना देखील तुझीच आहे, तर तेथून भक्तीचा औरा निर्माण व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित साधना. दररोज थोडा वेळ जप, नामस्मरण, ध्यान किंवा स्तोत्रपाठ केला तर मन शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं की विचार शुद्ध होतात, आणि विचार शुद्ध झाले की ऊर्जा प्रबळ बनते. साधना ही वेळेची नव्हे तर भावनेची असते. 5 मिनिटं मनापासून केलेली साधना तासभर यांत्रिक साधनेपेक्षा अधिक प्रभावी असते. तिसरी गोष्ट म्हणजे अहंकाराचा त्याग. मी काहीतरी आहे ही भावना भक्तीच्या औराला कमकुवत करते. जेव्हा मी विरघळतो आणि तो उरतो तेव्हाच खरी भक्ती प्रकट होते. नम्रता ही भक्तीची खरी ओळख आहे. जितका भक्त झुकतो तितकी कृपा अधिक उतरते. चौथी गोष्ट म्हणजे सेवा. सेवा म्हणजे फक्त देवळातली नाही, तर माणसात देव पाहून केलेली सेवा. कुणाचं दुःख हलकं करणं, कुणाला आधार देणं, तर कुणासाठी प्रार्थना करणं, ही सगळी भक्तीचीच रूपं आहेत. सेवेतून मिळणारी निस्वार्थ ऊर्जा ही भक्तीचा औरा प्रचंड तेजस्वी करते. 5वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणी आणि विचारांची शुद्धता. नकारात्मक बोलणं, तक्रार करणं, द्वेष बाळगणं यामुळे औरा दुर्बल होतो. उलट कृतज्ञता, क्षमा आणि प्रेम या गुणांनी औरा दिव्य बनत असतो. जे भक्त सतत त्यांच्या आराध्य देवतांचं नामस्मरण करत असतात, त्यांचे नाव घेत असतात, त्यांच्या भोवती एक वेगळाच शांततेचा वलय असतो. शेवटी लक्षात ठेवा, भक्तीचा औरा बाहेरून बनवायचा नसतो, तो आतून जागवायचा असतो. जेव्हा तुमचं मन निर्मळ, भाव शुद्ध आणि विश्वास अढळ असतो तेव्हा देव स्वतः तुमच्या भोवती कवचासारखा उभा असतो, जो सतत तुमचे संरक्षण करत असतो. आणि मग तुमचं अस्तित्वच एक चालतं बोलतं देवाचं स्मरण बनून जातं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.